हे मी आज बनवणार आहे मेथी मटार मलाई। तर इथं मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे, मटार घेतलेले आहेत, मलाई घेतलेली आहे, ग्रेव्हीसाठी काजू, टमाटर, कांदा, मिरची आणि इथं फोडणीसाठी मोठी वेलची, जिरे, कस्तुरी मेथी। चला तर मग आपण बनवूया मेथी मटार मलाई। त्याची पहिली ग्रेव्ही बनवूया। तर इथं मी कढई तापत ठेवलेली आहे। तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं। तेल थोडं गरम झालं ना तर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा। हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा लाल होईपर्यंत। थोडासा नॉर्मल कलर चेंज झाला पाहिजे, त्याचा थोडासा ब्राऊन झाला पाहिजे, जास्त नाही। तर चला आपण हे ब्राऊन करून घेऊया कांदा। हे बघू शकता तुम्ही, कांद्याचा कलर थोडासा चेंज झाला आहे। तर त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकूया। हिरवी मिरची टाकली, त्यामध्ये थोडेसे काजू टाकूया। परत त्याला चांगलं व्यवस्थित परतून घेऊया। परतून झालं की याच्यामध्ये टमाटर टाकूया। हा टमाटर नरम होईपर्यंत त्याच्यामध्ये शिजवायचं आपल्याला। थोडासा टमाटर नरम होऊ द्या। तर टमाटर नरम होण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकूया। मीठ टाकल्याने टमाटर एकदम नरम होतात पटकन, टमाटर गळून जातात। छान परतून घ्यायचं चांगलं। हा मसाला एकदम सॉफ्ट झाला पाहिजे। मग याची ग्रेव्ही एकदम बारीक पेस्ट होते, एकदम बारीक होणार नाही। चांगलं नरम झालं हे बघू शकता। टोमॅटो नरम झाला आहे। आता आपण हा मसाला काढून घेऊया दुसऱ्या ताटामध्ये। छान नरम झाला आहे टमाटर, ताटामध्ये काढून घेऊया। याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया। हा बघा, हा मसाला थोडासा थंड करायचा आणि नंतर मिक्सरला लावून घ्यायचा। आता याला चांगलं थंड होऊ द्यायचं, नंतरच मिक्सरला लावायचं, नाहीतर आता इथे मी कढई परत तापायला ठेवलेली आहे। तर याच्यामध्ये थोडंसं तेल, हे बघा तेल गरम झालेलं आहे। तर याच्यामध्ये मी आता मेथी परत याची पहिली परतून घेते। थोडी सारं त्याच्यामध्ये फिरून घ्यायचं। हे बघा मेथी परतून झालेली आहे। आपण आता त्याला ताटामध्ये काढून घेऊया। हे मेथी काढून घेतलेली आहे मी ताटामध्ये।
आणि इथं मसाला पण रेडी आहे, वाटून घेतलाय। आता आपण फोडणीसाठी जिरे, मोठी वेलची आणि कस्तुरी मेथी नंतर टाकायची, पण जिरे आणि मोठी वेलची टाकायची। आता इथं मी कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं। तेल टाकून झालं, तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे। मोठी वेलची टाकायची। मोठी वेलची टाकली त्याची मेथी मटर मलाईमध्ये खूप छान चव लागते, पण हे नक्की फोडणीला टाका मोठी वेलची। तर इथं आपण मसाला वाटलेला आहे तो टाकायचा। हे बघू शकता, हा मी मसाला पूर्ण टाकलेला आहे तेलामध्ये। त्याला चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाला। त्याच्यामध्ये थोडीशी काश्मीरी लाल टाकायची, काश्मीरी लाल मिरची पावडर, हा वटाणा तेलामध्ये चांगला वटाणा मग नरम होतो ना, मसाल्यामध्ये शिजवला ना वटाणा खूप नरम होतो, मस्त लागतो तो। चांगला त्याला परतून घ्यायचा। मसाला परतत आलेला आहे, याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकायचा। ते गरम मसाला टाकला की परत एकदा हलवून घ्यायचं व्यवस्थित। थोडा वेळ अजून शिजू द्यायचा मसाला। याला जास्त नाही शिजवलं तरी चालेल, कारण आपण मसाला सगळा शिजवूनच टाकलेला आहे, त्याच्यामुळे याला काही जास्त शिजवायची गरज नसते। तरी पण आता थोडंसं एकदा तेलामध्ये चांगला हलवून घेऊया। बघू शकता हा तुम्ही, त्याचा कलर चेंज झालेला आहे, म्हणजे हा मसाला आपला तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण मेथी फ्राय केली होती ना, ती टाकूया। ती टाकल्यानंतर परत एकदा हलवूया। गॅस स्लोच ठेवायचा आहे, नाहीतर मसाला तो कढईला लागू शकतो। आता याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यातला मसाला होता ना, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी ते पाणी याच्यामध्ये टाकते। बघू शकता तुम्ही, मस्त असं झालेलं आहे, खूप छान बनते। तुम्ही बनवून नक्की ट्राय करा। हा हॉटेलसारखी भाजी लागते। तुम्हाला काय वेगळं खायचं मन झालं तर हे नक्की ट्राय करा। हे बघा मस्त झालेलं आहे। आता याला चांगली शिजवून घ्यायची थोडीशी। इथे थोडीशी साखर टाकायची, साखर टाकली ना चव छान येते भाजीला। ह्याच्यामध्ये आता हे आपण मलाई टाकायची, घरची मलाई टाकायची। आपण जे दुधावरची साय काढून ठेवतो ना, ती टाकायची, बाहेरची नाही आणून टाकायची। ह्याच्याने त्याला चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायची भाजी। बघू शकता तुम्ही, भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे। आणि कधी आपल्याला हॉटेल सारखं काय खायचं मन झालं की आपण असं घरी करून खाऊ शकतो।
छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. हे बघू शकता किती छान उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये आपण थोडीशी कस्तुरी मेथी टाकूया. कस्तुरी मेथीने चव खूप छान येते भाजीला. व्यवस्थित असं हलवून घेऊया. चला तर आता ही आपली खायला रेडी आहे मेथी मटार मलाई. मस्त आलेली आहे. रेडी आहे भाजी. थँक यू.